शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी राज्यभर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी आक्रमक झालेले पाहायला मिळतात। काल रात्री बच्चू कडू यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घराबाहेर मशाल आंदोलन केलं। सिन्नरकडे जाताना बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नाशिक पुणे महामार्गावर अडवलं होतं। यावेळी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। कोकाटेंच्या घराबाहेर बच्चू कडूंनी कार्यकर्त्यांसोबत ठिय्या दिला होता। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा नाहीतर पुन्हा आंदोलन करू असा इशाराही यावेळी बच्चू कडू यांनी दिलाय। तर माणिकराव कोकाटेंनी बच्चू कडूंसोबत फोनवरून संपर्क साधत 17 एप्रिलला बैठक आयोजित केल्याचं म्हटलंय। तर 17 तारखेला तोडगा न निघाल्यास आंदोलन सुरूच राहणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे। ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे। त्यांना आंदोलन करणं, त्यांनी कसं आंदोलन करावं, काय करावं, त्यांची मागणी काय आहे त्यांनी करावं। लोकशाही मार्गाने ते त्यांचं आंदोलन करू शकतात। तुम्ही भेटणार का त्यांना? भेटेल ना, त्यांनी सांगितलं मला भेटायचं तर मी त्यांना भेटेल। मी शेतकरी संघटनेची बैठक 17 तारखेला मुंबईला आयोजित केलेली आहे। शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते पण मी ऐकून घेणार आहे। बघा, कामामध्ये पारदर्शकता निर्माण करणं, लोकांमध्ये संशयाचं वातावरण जर असेल तर ते दूर करणं ही माझी जबाबदारी आहे आणि म्हणून त्या क्षेत्रातल्या त्या लोकांशी चर्चा करायची माझी तयारी। कृषी मंत्र्यांनी फोनवर संपर्क साधला। त्यांच्या आम्ही कर्जमाफीचा मुद्दा सोडणार नाही। मी सांगतोय, सरकारला सळो की पळो करून ठेवू आम्ही। ही सुरुवात आहे। 17 तारखेला 1 वाजता मीटिंग घेऊ, त्यांच्यावर विश्वास ठेवू। ते कृषी मंत्री आहे, आमचं नेतृत्व त्यांनाच करावं लागणार आहे सरकारच्या दप्तरी। त्यांनी जर केलं नाही तर पुन्हा येऊ ना आम्ही। ते भैरवनाथाच्या दर्शनाला, आम्ही त्यांच्या दर्शनाला येऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।